सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, आज आहे 26 जून 2026 शुक्रवार। आज लगेच आपल्याला दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील काही गावांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यातील वातावरण बदललेले आहे। काही भागात मोठा पाऊस देखील झालेला आहे आणि अवघ्या काही तासात आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। जाणून घेऊयात जिल्ह्यांची नावे, पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो विदर्भाचा भाग आहे, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या सर्वत्र परिसरामध्ये आज आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मराठवाड्यात देखील बहुतांश भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे। येत्या काही तासात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात रात्रीपर्यंत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच हा जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज उद्या 26-27 जून रोजी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, या भागातील देखील आपण जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। बहुतांश भागांमधील वातावरण बदललेले आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला पुढील 2 ते 3 तासांमध्येच पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। सध्या देखील पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात वातावरण बदललेले आहे। त्यासोबतच मित्रांनो, 26, 27, 28, 29 आणि 30 जून रोजी देखील राज्यात आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल। एकंदरीतच पुढील 4 ते 5 दिवस राज्यात आता मोठे पावसाचे असणार आहेत। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।